हाय हॅलो फ्रेंड्स, मी पूजा आणि आज आपण पाहणार आहोत केसाला कोणती मेहंदी लावायची, ती कशी कालवून ठेवायची आणि ती लावल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस आपल्या केसाला टिकेल ही सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे। मी आता एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यात एक चहापत्तीचा एक स्पून टाकलेला आहे। आपण आता ह्याला 5 मिनिटं उकळून घेऊया आणि थंड करून मेहंदी कालवायला घेऊया। मी पुढे तुम्हाला दाखवेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपलं चहापत्तीचं पाणी पूर्ण खळखळ उकळायला लागले आणि कलर ही खूप छान आलेला आहे याला। आता आपल्याला गॅस बंद करून हे पाणी थंड करून घ्यायचं आहे। 2 पुड्या घेतलेल्या आहेत, एक आहे प्रेम धुलल नॅचरल ब्राऊन आणि ही आहे नूपुर मेहंदी आहे, नूपुर हिन आहे ही। ह्या मेहंद्या आपण कालवून घेणार आहोत केसासाठी। दोन्ही मिक्स केल्याना कलर पण छान येतो आणि जास्त दिवस टिकतात पण केसांना ह्या। तर त्या कशा कालवायच्या ते आता आपण पाहूया। एक मी बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये आता आपल्याला हे चहापत्तीचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि इथं मी फ्रेश ॲलोवेरा घेतलेली आहे झाडाची। माझ्याकडं असे पाऊच पण आहे, पण मग तो वापरणार नाही मी, फ्रेश ॲलोवेरा आहे म्हणून हा वापरणार आहे। तुमच्याकडे नसला तर तुम्ही पाऊच वापरू शकता। आणि ही मी एक्स्ट्राची ठेवलेली आहे आणि आपल्याला त्यात घालायचे तेल। चला मग आपण बघूया कसं करायचं। मेहंदी मी बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करूया। जेल टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पॅराशूट तेल 1 चमचा, ते पण आपण टाकून घेऊया। चहापत्तीचं पाणी घालून आपण मेहंदी कालवून घेऊया। चहापत्तीचं पाणी हळूहळू जेवढं लागेल तेवढंच आपल्याला हळूहळू घालायचंय, घाई करायची नाही, नाहीतर मेहंदी पातळ होऊन जाईल। मेहंदी कालवत असताना त्यामध्ये गाठी राहू द्यायच्या नाहीत, व्यवस्थित गाठी फोडून घ्यायच्या आहेत। ही आपली मेहंदी कालवून झालेली आहे, परंतु मी याच्यामध्ये एक्स्ट्राचं 2 चमचे पाणी घालून ठेवणार आहे, म्हणजे मेहंदी छान भिजली जाते आणि मुरलीही जाते। ही मेहंदी आपली पूर्ण कालवून झालेली आहे। आता ही आपण झाकून ठेवायची आहे रात्रभर मुरण्यासाठी। रात्रभर मुरल्यानंतर मेहंदीला कलर पण छान येतो आणि केस सॉफ्ट होतात। आणि ही मेहंदी अशा प्रकारे कालवली ना केसांना 3-4 महिने टिकते, जास्त दिवस टिकते। तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।